दरम्यान अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या त्यावर रोहित पवारांनी टीका केली। काही योजना बंद करण्याचा सरकारचा घाट आहे असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री तीर्थ योजना शिवभोजन थाळीसाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही। रोहित पवारांनी महायुती सरकारवर आता आरोपही केले, तर तीर्थयात्रा योजना सुरू कधी बंद कधी माहितीच नाही असं महत्त्वाचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। तीर्थयात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती। तामझाम केला होता। भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती। ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही। त्याच्याच बरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या। म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।